दोन गाव ना बिलकुल ग्रामपंचायत तुम्हाला भागायची मागणी केली एका गावाला आधीच दिलेली ही कळकळीची मागणी गडबड व्हायची पाणी कसतरी व्हायला भाऊ पांढरे फेक पडले तर बिचारे बघा तुमच्या मागे तुम्हाला मी उपस्थित करून मला माहिती आहे ना कोणाला काय झालेलं आहे कोणाला काय नाही ज्याला ताण लागली तर ढकली तू त्याला ताण लागली त्याच्यामुळे ह्याचं होईल ना. हा पाच आहे ना पाणी खासदारसाठी ठीक आहे तुमच्या जाताना काय दुसऱ्या बरं जाऊ दे काय नाही काम झालंय ते काय मी गाडीतच सांगू शकतो ते पीक विम्याचं कोणी अधिकारी आहे की कोणी अधिकारी आहे का महसूलचा कोणी आहे का वरिष्ठ कोणी बोला ना पाणी पाजा पण नाही त्या दिवशी मी धरलो होतो फडणवीसला मी धरलो होतो हा मामा धरलं होतं करतो का नाही मला शांततेने प्रश्न मार्गी लावू ठीक आहे गोंधळ केला पोरावर केस हम तुम्हारे शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द एकच जिद्द शक्तीपीठ रद्द शक्तीपीठ रद्द शक्तीपीठ रद्द शिवाय राहत नाही आम्हाला घेऊन घालायचं पाणी बाजून पुन्हा घ्यावा दिलं मेल केलं निवेदन मेल केलं साहेबांचे खटके सोडाल जिंदगीत पहिल्यांदा कोणतरी मेल पाठवली म्हणाले हो चालू दादा बोलतील दादा बोला तुम्ही नाही मी बोलतो सुरुवात केलेली तुम्ही प्रतिनिधीला माना करू नका म्हणून आहे मी सोबत महाराष्ट्रातल्या शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भानं आज या ठिकाणी बाधित शेतकरी सगळेजण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. शेतकऱ्याची मुख्य मागणी आहे की आमच्या जमिनी जात आहेत. शक्तीपीठ मार्गाची मागणी कोणत्याही गावकऱ्यांनी केलेली नाही, कोणत्याही माणसाने केलेली नाही या जिल्ह्यातल्या. मग शक्तीपीठ मार्ग हे कोणासाठी होतोय? त्यामुळे आमच्या वडिलोपार्जित म्हणजे आजोबा पंजोबा खापर पंजोबा पासून पिढी जात आमची जी उपजीविका या शेतावर अवलंबून आहे, त्या शेती जर तुम्ही आमच्याकडून बोलजोडीने घेत असताल